घरी तुम्ही दोघंच असता? हा, आम्ही दोघंच असतो. अजून कोण असणार? कुठे राहतेस म्हणालीस का तू? मी ते विठ्ठलवाडी आहे ना, तिकडे सगळ्या चाळी आहेत, तिथल्या 3 नंबरच्या चाळीत राहते. पण काय झालं दत्ता भाऊ? एकदम नाही नाही, काही नाही. माझी मुलगी आहे ना लक्ष्मी, ती विचारत होती. मग मी म्हटलं तिला की मी चौकशी करून सांगतो. काय ग, काय झालं? अशी पांढरी पटक का पडलीस? काय भूतबीत बघितलीस की काय? तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही पण चक्कर येऊन पडाल. काय झालं आता? तुमची बायको आहे ना, तुमच्या सासऱ्यांकडे माझी चौकशी करत होती. हा? हा, आता दत्ता भाऊंचाच फोन होता. खूप काय प्रश्न विचारत होते, चौकशी करत होते. पण तू कशाला बोलत बसतीस मग? अहो, आता मला काय माहिती होतंय? काय बोलले? अहो, खूप प्रेमाने विचारपूस करत होते हो माझी. ते प्रेमळच आहेत ग. म्हणून तर बोलले मी त्यांना सगळं. काय विचारलं त्यांनी? काय सगळी चौकशी करत होते की रिक्षा भेटली का, कुठे राहतेस, कोण कोण असतं घरी. हे सगळे उद्योग लक्ष्मीचे असतात. नाहीतर बाबांना काय गरज आहे तुला असते प्रश्न विचारायची? अहो तेच तर. मग तू सगळं सांगितलं असशील ना? हा. कशाला सांगितलंस तू? अहो कशाला काय, एवढं वयाने मोठा माणूस इतके प्रेमाने चौकशी करतोय म्हटल्यावर सांगावंच लागतं ना. तुम्ही लावा डोक्याला हात, पण माझ्या जागी तुम्ही असताना तर तुम्ही पण सगळं बोलून बसला असतात. अरे पण द्यायची ना मग काहीतरी ठाकूर मातूर उत्तर. अहो पण सगळं झाल्यावर बोलले ना ते. नंतर मला बोलले की हे सगळे प्रश्न माझी मुलगी विचारते म्हणून. मग आता काय करणार मी? कठीण आहे, कठीण आहे. तुम्ही बायका म्हणजे ना खरंच कठीण आहे. तुम्हाला माझ्याकडे बघून पण असंच वाटतंय का? नाही, पण मला कळत नाहीये की तुमची बायको एकदम अचानक अशी एवढी माझी चौकशी कशाला करत असेल. तेच कळत नाहीये मला. त्याच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाहीये. बरं असू दे, चल निघतो मी. डोक्यातून विचार जातच नाही. काय करावं काही कळत नाही. पण मार्ग तर काढायला हवा. सगळं काय चालू आहे याचा शोध लावायलाच हवा. वैभव नक्की कशात तरी अडकलाय. काहीतरी वेगळं घडतंय. मला काळजी वाटते, पण मला घरात सगळ्यांसमोर माझा चेहरा हसरा ठेवायला हवा. नाहीतर घरच्यांना प्रश्न पडतील आणि मग उगाच सगळे काळजी करत बसतील. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?